उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर मोठा जलप्रवाह झाला आणि त्यानंतर मात्र मोठा हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण संपूर्ण गावं या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये गाडल्या गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्यातले सध्या 19 जण या परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेले होते। जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी या गावामध्ये आहोत। जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं हे गाव आहे। या गावातले 13 जण या परिसरात फिरण्याला गेलेले होते। या सगळ्यांचे पालक आणि नातेवाईक मंडळी आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल तुम्ही की तुमचं कोण गेलेलं आहे, कुठे गेलेले होते आणि कधी गेलेले होते? ते देवदर्शनासाठी फिरण्यासाठी गेलेले होते दादा। कोण गेला होता? माझा भाचा गेलेला आहे। यांची मुलं माझे सर्व माझे एका वाड्यातले आम्ही सर्वजण आहोत। ते 7 दिवसापासून फिरायला गेलेले आहेत। ते त्यांचं आता काशी वाराणसी हरिद्वार सर्व काही झालं। तिथून ते गंगोत्री यमुनोत्रीला निघालेले होते। सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी सकाळी सर्व मुलांनी स्टेटस वगैरे ठेवलेले होते। त्यांच्याशी आमचं 4:15 वाजेपर्यंत बोलणं झालं। पण 4:15 नंतर त्यांना फोन केला तर एकाचाही फोन लागत नव्हता। सर्वजण काळजी करत आहात सर्व म्हणजे विषय असा आहे का ते आमचे सर्वांचे जे मुलांचे जे आहेत ना ते तर डायरेक्ट बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही येतात। तिथं जर तुम्ही जर राहिले असेल तर ते डायरेक्ट तिथं चढायला लागून गेले असते। अशी परिस्थिती आहे तिथं। तुमचं कोण या ठिकाणी गेलेलं? माझा मुलगा गेलेला आहे। आणि कधी गेलेला आहे? मंगळवारी गेलेला आहे। आणि कशा पद्धतीमध्ये गेले? टूर्स ट्रॅव्हल, रेल्वे, कसं? टूर ट्रॅव्हल। कोणत्या ट्रॅव्हलच्या माध्यमातून? टेम्पो ट्रॅव्हल म्हणजे स्वतः खाजगी गाडी करून गेले। आणि ही सगळी मुलं काय करतात या ठिकाणी परिसरात? व्यवसाय, उद्योग, कंपनीमध्ये जातात, व्यवसाय करतात, कामाला जातात असं आहे। हो। आणि हे नक्की कोणत्या गावाला फिरायला गेलेले होते? हे काशी वाराणसी असं तिकडून गेले आणि आता केदारनाथला जात होते। तिथे हे झालं काल 4:41ला फोन लागला त्यांचा आणि नंतर आता लागतच नाही फोन। बरोबर। त्याच्या अगोदर काही बोलणं झालं होतं या सगळ्यांशी तुमचं? 10 वाजेपर्यंत बोलणं झालं होतं। सकाळीपर्यंत। बरोबर। मग त्यावेळेला त्यांनी काही माहिती दिली आपल्याला? काही ते बुवा गंगोत्री जात आहे बुवा आम्ही असं म्हणत होते ते। बरोबर। आणि आता कोणताही संपर्क होत नाही तुमचा? आता कोणताही संपर्क होत नाही। या सगळ्याच्या संदर्भात तुम्ही काही प्रशासनाशी संपर्क केला आहे? इथल्या किंवा तिथल्या काही? आम्ही तिथल्या प्रशासनाशी आम्ही फोन केला। तिथले जेवढे पोलीस वगैरे आहेत ना त्यांना आम्ही फोन केला। त्यांना आम्ही सांगितलं का बुवा आमचं आणि आमची गाडीची जे लोकेशन होतं आम्ही ते गाडीचे लोकेशनही त्यांना दिलं। तिथल्या SP साहेबांशी आमचं बोलणं झालं। गाडी कुठे, कोणती गाडी सापडली ती त्यांची? गाडी आहे, गाडी जागेवरच आहे। गाडी ती ज्या जागेवर होते ना त्याच गाडीवर आहे। पार्किंगला एक मस्तानी ढाबा म्हणून हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये ते गाडी दिसते लोकेशनला। तिथले पोलीस वगैरे तिथे गेले ते तर त्यांनी सांगितलं का बुवा हे गाडी दिसते पण तिथे मुलं दिसत नाही। म्हणून आम्ही भाऊंकडे गेलो का बुवा असं आम्हाला या मुलांचे काही लोकेशन वगैरे काही मिळत नाही आहे। तरी आमची रिक्वेस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते हे तुम्ही आमच्याशी बोलणं करताय। तुमचं कोण गेलेलं आहे या? आमचे सर्व पुतणे काही मी त्यांचे काका आहे, असं काही भाऊ आहे, नातलग आहे। आम्ही सर्व नातलग आहे त्यांचे। एकूण गावातले किती मुलं गेलेत या सगळ्या? 13 मुलं गेले। 2 ड्रायव्हर आहे। बरोबर। काही गावातलाच आहे? नाही, 2 धरणगाव एरंडोलचा आहे। दोन्ही एरंडोलचा आहे, एक धरणगावचा ड्रायव्हर आहे। ही गाडीचं तिथे पार्किंग आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? की त्या गाडी मालकांनी सांगितलं। गाडीमध्ये GPS लावलेला आहे। गाडीमध्ये GPS लावलेलं आहे आणि आमचं बोलणं तेव्हा झालं नाही। त्यावेळेस आम्ही मालकाशी फोन केला। मग त्या मालकाने त्यांच्या ड्रायव्हरला फोन केला ना, ड्रायव्हरलाही फोन लागत नव्हतं। मग त्यांनी ते गाडीचे GPS लावलेलं ते GPS चेक केलं। त्या GPSवर त्यांना माहिती पडलं का ही गाडी अशा ठिकाणी उभी आहे। ती गाडी उभी आहे पण तिथं ते मुलं काही उभं नव्हतं ते आणि कॉन्टॅक्ट काही लागत नव्हता मुलांना। एकूण 13 मुलं आहेत काय सगळे? 13 मुलं आहेत आणि 2 ड्रायव्हर असे 15 जण आहेत। सर्व 15 जण आहेत। एकूण 15 जण आहेत। महिला पालक देखील आपल्या सोबत आहेत की ज्यांचे मुलं नातू या ठिकाणी गेलेले आहेत। ताई काय सांगाल, आपलं कोण या यात्रेला गेलेलं होतं? नातू गेलेला आहे। कधी गेलेले होते? कुठे गेलेले होते ते यात्रा करायला गेले होते। ते कोणत्या गावाला गेले तेवढं माहित नाही राहिलं। बरोबर। केव्हा बोलणं झालं होतं तुमचं त्यांच्याशी? काही संपर्क किंवा? आम्ही नाही बोललो, पोरं बोलले होते। आम्ही तर वावरात जायला होतो। कधी गेले होते त्याने? ते केरोत गेले होते। आज 9 दिवस झाले। आज 9 दिवस 9 दिवस झाले आज? बरं। मग एवढ्या दिवसात रोज फोनवर बोललो? हा, रोज बोलत होते ते, पण कालचाच फोन बंद आहे। आता ही घटना केव्हा कळली तुम्हाला की असं झालेलं आहे? ते किती 2-2:30 वाजता। बरं। 2-2:30 तेव्हापासून फोनच नाही आहे दादा। या ठिकाणी महिलांना खरं तर अश्रू अनावर होताना आपल्याला पाहायला कालचा फोनच लागला नाही दादा। आम्ही फोन लावत होतो, रात्री लावला, सकाळी बी लावला। कोण गेलेलं आहे?
माझा मुलगा गेलाय. मुलगा नाव काय आहे त्याचं? रोहित बंडूमाळी, आणि वय किती आहे त्याचं? 20. 20. आणि कधीपासून गेलेला आहे? मंगळवार, पुढच्या मंगळवारपासून. रोज फोन येत होता तुम्हाला? रोज फोन यायचा, दिवसातून 2-3 वेळा यायचा, पण उद्या फोन झाला. तुम्ही काय प्रयत्न केले? फोन करताय तुम्ही सातत्याने? आम्ही प्रयत्न करतोय फोन लावायचे, पण फोनच लागत नाही. ताई, तुमचं कोण गेलेलं आहे? मुलगा गेलेला आहे सर माझा, नाव काय आहे त्याचं? वैभव गंगावणे. आणि या सगळ्यांसोबतच गेलाय तो? हो, सगळे 13 पोरांची टीम आहे हे. आमच्या भगवंताला एकच विनंती की सगळे पोरं सुखरूप घरी यावं. पण आमचा कॉन्टॅक्ट एक तरी कॉन्टॅक्ट करून द्यावा आमचा मा पोरासोबत, याची विनंती सर आमची. बरोबर. आतापर्यंत प्रयत्न केलाय? फोन करताय? हो, चालूच आहे आमच्या सगळ्यांचा फोन स्विच ऑफच येत आहे सर. तुमचं ज्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला काय सांगितलं होतं त्यांनी? कुठल्या गावाला आहे, काय? गंगोत्रीला जातोय म्हणे आम्ही सुखरूप आहे. त्याच्यानंतर हे 4 वाजता घटना आम्हाला अशी माहीत पडली, कोणाला 2ला माहीत पडली, आम्हाला 4ला माहीत पडली. आम्ही कामाधंद्याला जातो सर, काही जास्ती कॉन्टॅक्ट आम्ही हे नाही करत होतो. त्याचा वेळ भेटला तसे आम्हाला ते फोन करत होते तिकडनं. तुमचं कोण गेलंय ताई? माझा मुलगा गेलाय. बरोबर. नाव काय त्याचं? दीपक पांडुरंग माळी. बरोबर. आणि काय संपर्क कधी झाला तुमचा? काल मी 8-8:30ला फोन लावला होता त्याला, बरं. तर म्हणे आता आम्ही चढत आहे म्हणे, आज सांगत होता कुठल्या गावाला होतं त्यावेळेला? गंगोत्रीला. गंगोत्रीला. हा. बरं. आणि किती दिवसापासून गेले होते? आज म्हणजे मंगळवार 8 दिवस झाले, आज 9 दिवस झाले ना. बरोबर. गाडी करून गेलेत का तेव्हा? गाडी करून गेले. तो काय करतो? शिक्षण करतो, नोकरी करतो, काय? मेडिकलला होता तो आता. बरं. मेडिकलला म्हणजे? मेडिकल कॉलेज असेल. म्हणजे जळगावला ते जनरेक मध्ये होता तो. बरं. फार्मासिस्ट. आता मागणी काय ताई तुमची? मागणी काहीच नाही दादा, फक्त मुलं सुखरूप घरी यायला पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नाही. आणि त्यांच्याशी बोलणं व्हायला पाहिजे, संपर्क व्हायला पाहिजे आमचावाला त्यांच्याशी. बरोबर. एक अर्धा कॉन्टॅक्ट कधी करला ना तर आमचा देव पावला समजून घ्या तुम्ही. आमच्या पोरं सुखरूप घरी यायला पाहिजे, याची विनंती आहे आम्हाला. आमच्या मागणी नाही. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव आहेत आपल्यासोबत, प्रतापभाऊ पाटील. प्रतापभाऊ, तुम्ही काय सांगाल? ही सगळी घटना तुमच्या गावामध्ये घडली, तुमच्या वाड्यातले सगळे परिसरातले मुलं आहेत. प्रशासनाशी तुम्ही तिथल्या संपर्क कसा केला आहे? भाऊंच्या माध्यमातून, गुलाब भाऊंच्या माध्यमातून काय काय प्रयत्न केले जात आहेत? ज्यावेळेस ही घटना घडली, TV, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत, परिवारापर्यंत पोचली. तात्काळ त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि पाडदी पोलीस स्टेशनला प्रथम आम्ही कॉन्टॅक्ट केला. साहेबांना सांगितलं की आपण ट्रॅकिंगवर नंबर टाका, जेणेकरून यांचं लोकेशन आपल्याला समजेल. पण त्याच्यावर आम्ही ट्रॅकिंगवर टाकल्यामुळे लोकेशन अद्याप त्यांचं कळालेलं नाही. त्यानंतर गाडी मालकाशी बोलणं झाल्यानंतर गाडीचं लोकेशन आपण घेतलं. गाडीचं लोकेशन घेतल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी आहे, पण ड्रायव्हरशी आपला कॉन्टॅक्ट होत नाही, कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नाही. सकाळी आपल्या संपर्क कार्यालयात सगळे नातेवाईक लोक आल्यानंतर आपण तिथल्या प्रशासनाशी, SP साहेबांशी बोलले आणि SP साहेबांनी संपूर्ण माहिती आपल्याकडनं घेतली आणि त्यांचं कंट्रोल रूमला त्या ठिकाणी सगळे जे प्रवासी आणि जे इकडनं गेलेले आपले लोक आहेत त्यांचं नाव वगैरे सगळं डिटेक्ट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले आहेत. आदरणीय नामदार महोदयांशी आपण संपर्क साधला. नामदार महोदय दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्लीहून आता उत्तर काशीकडे जाण्यास ते तयारीत आहे आणि त्या प्रशासनाशी आदरणीय नामदार महोदय, तिथले मुख्यमंत्री असतील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि SP साहेबांशी त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. काही क्षणात, काही तासानंतर त्या ठिकाणची 75 लोकांची यादी आता प्रसिद्ध होणार आहे. त्या यादीमध्ये आमच्या गावाचं कोणी आहे का नाही याच्यासाठी सगळे आम्ही प्रतीक्षेत आहोत. आणि पालकांचं आणि परिवारात अत्यंत टेन्शन आणि परिवार रडतोय. आई बहिणी सगळ्या घरात रडत आहे. आमच्या गावात असं वातावरण शोकाकूळ असं झालेलं आहे. आपण देवाचरणी प्रार्थना करतोय की त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि ते सुखरूप घरी यावे. 13 मुलं आहेत, बाकी शिक्षण क्षेत्रात आहेत, बाकी रोजगार करतायत आणि परिवार एक गरीब कुटुंबातील सगळे मुलं या ठिकाणी फिरायला गेले आहेत. त्यांना लवकरात लवकर प्रशासनाच्या मार्फत, आदरणीय नामदार महोदयांच्या मार्फत सुखरूप घरी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तर हे होते प्रतापराव पाटील. त्यांनी असं म्हटलेलं की मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून उत्तराखंड सरकारशी सातत्यानं संपर्क ठेवला जात आहे आणि ह्या मुलांचा शोध त्या माध्यमातून घेतला जात आहे. लवकरात लवकर ही मुलं सुखरूप परत यावी अशी अपेक्षासुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्ही या सगळ्या संदर्भात मागणी काय आहे तुमची आता, की आतापर्यंत जो काही तपास केला जातो आहे सगळ्या गोष्टीवर समाधान आहे तुमचं? आम्हाला फक्त आमची मुलं जे आहेत ते व्यवस्थित घरी यायला पाहिजे. आम्हाला फक्त तेच टेन्शन आहे, कारण की सकाळपासून 24 तास झाले त्यांच्या काही फोन वगैरे असं काहीच नाही. त्याच्यामुळे पूर्ण परिवारवाले चिंतेमध्ये पडलेले आहेत. काय झालं असेल, काय नाही झालं असेल, तेवढं समजायला पाहिजे. बोलतात
त्यावेळेस सर्वांचं टेन्शन तेच आहे का बुवा सर्व मुलं घरी यायला पाहिजे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नव्हते ना, एक तरी फोन लागायला पाहिजे, म्हणजे एक फोन तरी लागला तर सर्वांना समजून जाईल की नाही बुवा आपले सर्व मुलं सुखरूप आहेत. त्या ठिकाणी सगळ्याच यंत्रणा आता डिस्टर्ब झाल्या आहेत की म्हणजे वीज वाहतूक यंत्रणा असेल, मोबाईल टॉवर पडलेले आहेत, कदाचित त्यामुळे संपर्क होत नसेल. तिथल्या प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे, त्यांनी आम्ही सांगितले जसं जसं आम्हाला समजेल आम्ही तसं तुम्हाला कळवू म्हणे, त्यांना जसं समजेल तर तसं आम्हाला कॉल करणार आहे तिथे. तर हे होते पालक मंडळी. त्यांनी असं म्हटलेलं की आमचे जे काही मुलं या ठिकाणी गेलेले आहेत ते लवकरात लवकर सुखरूप परत यावे अशीच आमची अपेक्षा आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.